मात्र तुम्ही विचारू शकते. हे घराचे मात्र चारी कोपरे मोकळे पाहिजे. आम्ही काही काहीला सांगितलं आता चारी कोपरे का मोकळे पाहिजे माहिती का? या घराच्या परिसरामध्ये, या घराच्या परिसरात तुमची फॅक्टरी असेल, एखादं मोठं शेड असेल, एखादा कारखाना असेल, कांदा मार्केट असेल, कुठलंही असू द्या, त्या ठिकाणी मात्र ह्या तुमच्या व्यवसायाच्या राहण्याच्या घराच्या बाजूना, चारही बाजूना जर समजा 150 फुटाच्या अंतरात वड, पिंपळ, उंबर, आंबट चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड, काटेरी बाबूळ आणि चिकाचे झाडं म्हणजे पपई पण, हे झाडं जर 150 फुटाच्या अंतरात जर असले ना, तुमच्या दुश्मनाला, तुमच्या शत्रूला तुमच्या घरात येण्याची गरज नाही. त्या झाडाच्या साह्याने पेढा लावता येते. परंतु आता जर समजा ह्या घराच्या परिसरामध्ये फक्त आपली 2 फूट जागा आहे, आता 2 फूट जागेमध्ये आपलं वॉल कंपाऊंड आहे आणि आता तुम्ही सांगितलं म्हणशील का बा 150 फूट अंतरावरती. आता 150 फूट म्हणजे आपलं 2 फूटच वॉल कंपाऊंड आहे आणि दुसऱ्याच्या मात्र वॉल कंपाऊंडमध्ये ते झाड आहे. मग आता ते काढायचं कसं काय? आता त्याचे काय अधिकार आहे आपल्याला? परंतु त्याच्याकरता मात्र तुमच्या या ईशान्य, आग्नेय, निवृत्ती आणि वायव्य या चारही दिशा 1.25 फुटाच्या अंतरात मात्र मोकळ्या पाहिजे. म्हणजे या चारही दिशातल्या देवता मात्र तिकडची बाहेरची दोषबाधा तुमच्या घरात येऊ देणार नाही. या देवता नाही तर तुमचं पा कधी कधी या कोपऱ्या कापऱ्यांमध्येच बोजा राहतो. वस्तू आणली कुठं ठेवू त्या कोपऱ्यात, वस्तू आणली कुठं ठेवा कोपऱ्यामध्ये. आता तुम्ही त्या कोपऱ्यातल्या देवतेलाच मात्र उठू देत नाही, त्यांच्याच बोकांडी बोजा ठेवते, ते तुम्हाला कसं उठू देईल हो? म्हणून मात्र अशा पद्धतीने हे कोपरे मोकळे पाहिजे. आता हा जो नकाशा झाला ना, हा नकाशा मात्र एका रूमचा झाला. मग आता कदाचित हा एक रूम झाला, हा अग्निकोपरा, आणि हा एक रूम झाला आता इथं. आता हा बी अग्निकोपरा आहे, पण चूल तुमच्या इकडे चालणार नाही, गॅस तुमच्या इकडे चालणार नाही. इथं काय चालन? टीव्ही, टेप वगैरे हे ते इलेक्ट्रिकवर चालणारे सामान इथं चालन. परंतु प्रत्यक्षित प्रज्वलित करणारा अग्नीचा पहिला नंबर आहे, तो इथं पाहिजे. या पद्धतीनं आता अग्निकोपरा इकडं येईल, तुम्ही इलेक्ट्रिकचे बोर्ड बिर्ड, इलेक्ट्रिकचं सामान हे इकडून पाहिजे. आता इथे पण कदाचित मात्र आता तुमचा इथे हा ईशान्य कोपरा आहे, हा बी ईशान्य कोपरा आला, हा ईशान्य कोपरा आला. मग तुम्ही उत्तर बाजूकडून मात्र धान्य वगैरे हे ते मात्र ठेवू शकते. आणि तुमचं पैसे ठेवण्याचं कपाट सुद्धा उत्तरेकडच्या भीतीला ठेवा. पैसे काढताना मात्र तुमचं तोंड मात्र उत्तरेकडे झालं पाहिजे, पाठ दक्षिणेकडे झाली पाहिजे. आणि आपण दुकानमध्ये व्यवसायाच्या जागी सुद्धा आपलं जर पैसे वाढायचं, पैसे टाकायचं, पैसे लोटायचं जे काउंटर आहे ते सुद्धा उत्तरेकडून पाहिजे अशा पद्धतीनं. म्हणून मात्र उत्तरेकडचं काउंटर ओढायचं आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आणि पुन्हा उत्तरेकडेच लोटायचे. आणि घरातलं कपाट सुद्धा तशा पद्धतीनं पाहिजे ना आपल्याला. म्हणून आपण या पद्धतीनं आता हे सगळे तुमचे काय शंका असली तर विचारायचं. घरामध्ये पुन्हा इथं मात्र या देवता पाहिजे ना आपल्याला. या देवतेच्या आता बऱ्याचशा घरामध्ये इतके देव येतं, ते गठुडं बांधूनच आणले एक जणांना. आता एक जणांना ते गठुडं बांधून देव आणले, त्यामध्ये मात्र आम्ही विचारलं हा देव कोणता, हा देव कोणता, हा देव कोणता, हा देव कोणता. आणि त्याच्यामध्ये आजीचा मृत्यू व्हायला होता, आजीचा मृत्यू व्हायला होता आणि आजीला घडून बसले होते. आणि मग आम्ही विचारलं, म्हणलं तुमच्या घरामध्ये 2-4 ट्रॅक्टर आहे, म्हणजे तुमच्या परिवारात 2-4 ट्रॅक्टर आहे, 2-3 4 व्हील गाड्या आहे आणि 80-90 एकर जमीन आहे आणि जवळजवळ मात्र तुमच्याच घरामधले 10-15 माणसं राबायला आहे आणि 50 माणसं तुमच्याकडे जर कामाला आहे आणि तुम्ही जर या देवांची सेवा करते, आम्ही सांगितलेलं सगळे विधी करते, तुमचा जर मागचा पोट पुढं पडत नाही, प्रगती होत नाही, कर्ज मिटत नाही, हे ट्रॅक्टर बिघडलं का ती मोटर दुरुस्ती कर, ती मोटर बिघडली का हे दुरुस्ती कर, असं जर होतं याला कारण काहीतरी आहे. मग त्यांना विचारलं, तेवढे जेव्हा देव आणा तुमच्याले, ते देव आणले, त्या देवांमध्ये एक एक देव विचारलं, म्हणलं हा देव कोणता, हा देव कोणता, हा देव कोणता. ते म्हणले त्या देवाचं नावं सांगता येणार नाही. म्हणून मात्र त्यांना हे सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आजीचा मृत्यू झाला ना, आजीला घडून बसवलं. मग म्हणलं कुठंतरी चूक असेल. त्यांना म्हणलं मग आजीला घडून बसले, हे सगळ्या देवांची पूजा नेमकं घरातलं कोण करतं? मग ते म्हणले घरातली पूजा आमची आजोबा करते. आता जर समजा आजोबांनी पूजा केली ना, आजीला चुळून मुळून जर धुवून काढलं तर कालावर येईन होते. म्हणून अशा पद्धतीने कुठं तरी मात्र या गोष्टी चुकतात. हे तरी कळायचं का कोणाच्या वैद्यानं. म्हणून मात्र त्याच्याकरता घरामध्ये या देवता आहे. गणपती बाप्पा, प्रत्येक देवाचं तुम्हाला महत्व मात्र 1-1 दीड तास महत्व सांगू या देवाचं. पण आज मात्र शॉर्टकटमध्ये गणपती बाप्पा, महादेवाची पिंड, लंगडा देव रंगनाथ, त्याला आपलं उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये लड्डू गोपाल म्हणते, आणि अन्नपूर्णा माता. आता इथे मात्र तुळजाभवानी माता आणि वास्तुपुरुष म्हणजे कुळपुरुष हा
इथं वास्तुपुरुष कुळपुरुष इथं. हां इथं कुळपुरुष आहे. कुळपुरुष म्हणजे आपल्या 7व्या दादांचे वडील, 8वे दादा. कुळपुरुष हे 7व्या दादांचे वडील, 8वे दादा खंडोबा. आता या ठिकाणी तर म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा 33 कोटी देवांच्या पहिले गणपती बाप्पाची पूजा होती. तानाटोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच देवी देवता ब्रह्म विष्णू महेश सगळ्यांच्या पहिले मात्र गणपती बाप्पाची पूजा होते. आणि महादेवाची पिंड आता बऱ्याच जणांनी मात्र सांगितलं की महादेवाची पिंड घरात ठेवू नये. आता हे जे मात्र काय त्याचं शास्त्रच माहिती नाही ना. महादेवची पिंड ही पती पत्नीचं प्रतीक आहे. महादेवची पिंड ही पती पत्नीचं प्रतीक आहे. महादेवची पिंड ज्याच्या घरामध्ये आहे ना त्याच्या परिवारात पती पत्नीचं एकमत एकचारून एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील तर त्यांचा संसाराचं गाडं व्यवस्थित चालेल. म्हणून महादेवची पिंड मात्र पाहिजे, पण नंदी मात्र तुळशीमध्ये पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं आणि रंगनाथ ज्या घरामध्ये लेकरू बाळ नाही ना त्या घरामध्ये छोटं संकट आलं तरीपर्यंत मोठं पहाडासारखं संकट वाटतं आणि त्या संकटाला तोंड देण्याकरता मात्र खूप मोठे परिश्रम घ्यावा लागते, खूप मोठं अशा पद्धतीचा त्रास होतो. म्हणून मात्र लग्नदेव रंगनाथ हे मात्र आपल्या घरामध्ये पाहिजे. त्यानंतर मात्र अन्नपूर्णा माता. अन्नपूर्णा माता ही लक्ष्मीच्या जागेवरती आहे. लक्ष्मी म्हणजे पैशावाली देवता. लक्ष्मी आपल्या घरात राहत नाही. जे लक्ष्मीची घरात पूजा करतात ना त्या ठिकाणी मात्र चंचनाचे लक्ष्मी राहते किचन रूम मध्ये. स्वयंपाक बनवणारी ही लक्ष्मी आहे. स्वयंपाक बनवणारी ही लक्ष्मी आहे. आणि डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते. आणि लक्ष्मीचा कोपरा इथं आहे. लक्ष्मीचं स्थान इथं. लक्ष्मी डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यामध्ये राहते आणि स्वयंपाक बनवणारी ही लक्ष्मी आहे. म्हणून मात्र या ठिकाणी मग आता याच्यामध्ये कधी कधी आम्ही सांगतो ना ज्या वेळेस तुम्ही कधी कधी आम्ही तुम्हाला सांगितलं पण तुम्ही मात्र चुकीच्या गोष्टी करतात. कधी कधी तुम्ही ज्या टायमाला पैसा तुमच्याकडे येतो ना फक्त मात्र पैसा 1.5 घंटा तुमचा राहतो. 1.5 घंट्यानंतर पैशाचा अधिकार पैशावरती अधिकार दुसऱ्याचा होऊन जातो. मग कोणाचा होतो अधिकार? कोणाचा अधिकार होतो? जर समजा मोटर बिघडली तर फिटरचा, तब्येत बिघडली तर डॉक्टरचा, मोटर जळली तर रिवार्डिंगवाल्याचा. अशा पद्धतीनं म्हणून मात्र इथं 1.5 तास मात्र देवाच्या नावाने मात्र 1 रुपया का होईना काढा. हे 5 रुपये ना 5 रुपयातून 1 रुपया काढला 4 रुपये तुमच्या उजव्या बाजूकडून ठेवा. ही तुमची उजवी बाजू आहे आणि डावी बाजू ही लक्ष्मीची आहे. म्हणून डाव्या बाजूने 1 रुपया ठेवा. घरी आल्यानंतर मात्र तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि घरातल्या देवस्थानी दर्शन करून तो देवाचा 1 रुपया देवस्थानी ठेवा. आणि आपल्या ताई या घरातल्या लक्ष्मी ना त्या ताईच्या हातात मात्र ते पैसे देऊन पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. त्या दिवशी मात्र त्याच्यातल्या त्या 4 रुपयातला 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाही. पैशाला पैसा लागेल तुमचा. हां आज मात्र जर फोन पे आलं ना फोन पे आलं तर पण परीक्षा नाही झाली. नुसता पाखरासारखा पैसा चालला याच्या खात्यातून त्याच्या खात्यावरती. कुठं मात्र पैशाला पैसा लागतो. घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या लक्ष्मीला पैसा दिसाना, घराच्या उंबऱ्याला पैसा दिसाना, तिजोरीला तर पैसा दिसाना. काल पैशाला पैसा लागेल. म्हणून अशा पद्धतीनं मात्र ही जी परेशानी याचं कारण आहे. म्हणून मात्र या ठिकाणी लक्ष्मीच्या जागेवरती अन्नपूर्णा माता. आता बऱ्याच जणांची मात्र दिवाळीला जी लक्ष्मीची मूर्तीची पूजा करते लक्ष्मीच्या मूर्तीच्या हातात असते ती पिंड ती काय पंथी असते. आता ती पंथी बनवणारालाच कळलं नाही का नेमकं एकाच्या करताय पंथी म्हणून. त्याने तोंड वाकडं करून दिलं. तुम्हाला वाटतं ती काय नेमकं वात लावायची काय त्याच्यामध्ये तेल टाकून दिवा लावायचं काय. तुम्ही दिला दिवा लावून झालं लक्ष्मी तोंड काळ. वर्षभर तुमचं तोंड काळच करून टाकलं ना सगळं. म्हणून मात्र इथं लक्ष्मीचे मूर्ती ही मात्र कायमची वर्षभर नाही ठेवायची. ती पण मात्र या आमुषाला लक्ष्मीपूजन झालं ना पुढच्या आमुषाला तिला विसर्जन करून द्यायचं पाण्यामध्ये. म्हणून इथं मात्र अन्नपूर्णा आहे. आपल्या सगळ्याचं जीवन अन्नावरती अवलंबून आहे. अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न पाहिजे मग तर शारीरिक स्वास्थ्य राहील. म्हणून मात्र इथं आणि तुळजाभवानी माता ही कुळदेवता आहे. आता कुळदेवता तुळजाभवानी माता कोणाला कुळदेवता पण माहिती नाही. फक्त याच्या पत्रिकेहून त्याच्या पत्रिका काढते कुळस्वामीने आप कृपे करून आमच्या तिथं. पण कुळस्वामिनी कोण आहे हेच माहीत नाही ना. पण कुळस्वामिनी म्हणजे काय? कुळदेवता म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण मात्र ज्या देवीनं केलं ती हिंदू धर्माची कुळदेवता. शीख समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती शीख समाजाची कुळदेवता. हां ख्रिश्चन समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती ख्रिश्चन समाजाची कुळदेवता. आणि इस्लाम समाजाचं रक्षण ज्या देवीने केलं ती इस्लाम समाजाची कुळदेवता. आपल्या हिंदू धर्माचं रक्षण या तुळजाभवानी मातेने केलं. तुळजाभवानी मातेने वरदान दिलं शिवरायांना
आणि शिवरायांनी मात्र हिंदू धर्माचं रक्षण केलं. पण शिवराय मात्र युद्ध करताना काय म्हणत होते? जय भवानी, जय भवानी. तशाच पद्धतीनं मात्र तर आपली ही कुलदेवता तुळजाभवानी माता. मग ह्या तुळजाभवानी माते ही कुलदेवता कोणाची आहे? फक्त समाज सगळे आले, सगळे समाज आले त्याच्यामध्ये. हिंदू धर्म म्हणजे मांग मार चंबार सगळे सगळे समाज आले त्याच्यामध्ये. फक्त इस्लाम समाज वेगळा, ख्रिश्चन समाज वेगळा, शीख समाज वेगळा, अशा पद्धतीचे समाज वेगळे. फक्त याच्यामध्ये सगळे समाज येते हिंदू धर्मामध्ये. आणि कुलदेवता हे कुलपुरुष, कुलपुरुष म्हणजे आपल्या 7व्या दादांचे वडील 8वे दादा, हे देवाच्या समान देवाच्या पंक्तीला बसण्याचे लायक आहे. त्याला वीरपुरुष म्हणत होते. आता वीरपुरुषाला कोणी घाबरत नाही. पण कुलपुरुष जो आहे ना, मिशन बिशन तो जबडान बिबडान पागोटेवाला बाबा म्हणते. पागोटेवाला बाबा लय घाबरते लोक. म्हणून मात्र पागोटेवाला बाबा यांना मात्र देवाच्या पंक्तीला बसण्याचे लायक आहे. 7व्या दादांचे वडील 8वे दादा म्हणजे 7 पिढीच्या आतील रक्तगट एक असतो. लग्न संबंध जमावताना सुद्धा विचार करा, 7 पिढीच्या आतील रक्तगट एक आहे ना, त्याच्यात लग्न संबंध नाही जमवायचे. अशा पद्धतीनं म्हणून 7 पिढीच्या आतील मात्र आपल्या म्हणजे कुळामध्ये जे काही अडी अडचणी येतात डिलिव्हरीच्या त्या पण पाळायच्या. या पद्धतीनं 7व्या दादांचे वडील 8वे दादा यांचा आणि आपला कुळाचा काही संबंध नाही, परंतु यांचं आपल्यावरती लक्ष राहत आहे. देवाच्या समान आहे कुळपुरुष, म्हणून हे कुळपुरुष आपल्याकडे पाहिजे. आणि खंडोबा महाराज यांना मात्र आपल्याला भगव्या कपड्यात गुंडळून ठेवायचे. आता तुमचा एक अर्थ आहे, बऱ्याच जणांनी आम्हाला प्रश्न विचारला का खंडोबाला कपड्यात गुंडळून का ठेवायचं? हे महादेवाची पिंड आहे ना, महादेव म्हणजेच खंडोबा आहे. महादेव म्हणजे खंडोबा आहे. आणि महादेव खंडोबाचाच अवतार महादेवाचा आहे आणि महादेवाचाच अवतार खंडोबाचा आहे. परंतु तुम्हाला माहिती, तुमच्याकडं जर पाहुणा आला तर पाहुणा आल्यानंतर कधीच नव्हतं येणारा पाहुणा. त्याच्यासाठी मात्र तुम्ही कोणता स्वयंपाक बनवणार? कधीच नव्हतं. पाहुणा आला तर कोणता स्वयंपाक बनवणार? पुरणपोळी, कुरडई, भजे, सार भात सगळं बनवणार, बरोबर. आणि तोच पाहुणा दुसऱ्या दिवशी लगेच आल्यावर मग पिठलं पोळी. आणि तोच पाहुणा तिसऱ्या दिवशी आलो बाजरीची भाकर आणि मग पिठलं, बाजरीची भाकर मग पिठलं. आणि पाहुणा 4थ्या दिवशी लगेच जर आलो, तुम्ही म्हणा आता मिरचीचा गोळा आणि बाजरीची भाकर. आणि पाहुणा जर 5व्या दिवशी जर आला ना, तुम्ही म्हणा आता काम करून घेऊन नंतर पाहुणे का पाहू. तशा पद्धतीनं मात्र हा खंडोबा हे आपल्याकडे आहे कायमस्वरूपी. याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. संसाराची सुरुवात मात्र भांडारा उधळला, हळद अंगाला लागली, तिथून झाली संसाराची सुरुवात. म्हणून खंडोबाला कपड्यात गुंडळून ठेवायचं आणि या देवाला उजळीत राहायचं. उजळीत राहायचं म्हणजे कसं? आपण घरीत नाही उजळायचं आहे. काय शेजाऱ्या पाजाऱ्याचं लग्न असलं ना, तर आपल्या घरापासून म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याचं ज्याचं लग्न आहे, ज्याच्या घरी लग्न आहे, त्याच्या घरापासून 250-300 फुटाच्या अंतरात मात्र खंडोबा नेऊन ठेवतात. आणि मग मात्र तिथून मात्र वाजत गाजत मात्र आणतात, दिवट्या बुदल्या करत. आणि मग मात्र हळद अंगाला लागते. भांडारा उधळीत उधळीत वाजत गाजत आणलं, त्या भांड्यामध्ये ठेवून भांड्या डोक्यावर घेऊन भांडारा उधळीत उधळीत मग मात्र तिची मांडणी केली. लग्न होईपर्यंत त्या देवाची पूजा करून नैवेद्य वगैरे देतात. ते कार्य पार पडतं व्यवस्थित आणि त्यांचा संसार सुखाचा होतो. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे. तर आता इथंही मात्र जेव्हा आपण मात्र दुसऱ्याचं लग्न आहे, आपले छोटे छोटे बच्चे, मग आता आपले मुलांचं लग्न का होईना. आता पहिली गोष्ट अशी होती, काय म्हणे मोठ्याकडे देवारा घाला, आता लहान आहे ना पूजाच करायची नाही. काही तसं नाही चालत. जसं लहान्याला मात्र जेवणाची गरज आहे, झोपण्याची गरज आहे, सगळीच गरज आहे ना, तसं मात्र देवाची गरज आहे. ते पूर्वीचा काळ होता, मोठ्याकडे देवारा केला का लहान्याने पूजा करायची. माझं काम म्हणलं का लहान्याने जेवणही करायचं नाही. या पद्धतीनं. म्हणून या पद्धतीनं इथं मात्र त्यांचे देव ठुले ना, आपले पण देव ठेवा, आपले पण देव ठेवा. काय मात्र आपल्या देवाचे त्यांच्या देवाचे काही भांडणं होत नाही. भांडणं फक्त आपलेच होते बांध कोराकुरीवरून. इकडे याचं बकरू तिकडे गेलं, त्याचं एक कोकरू इकडं आलं, अशा पद्धतीनं. म्हणून मात्र खंडोबाला कपड्यात गुंडवून ठेवा. असं छोटं मोठं कार्य असलं का त्या टायमाला मात्र त्याचं त्या पद्धतीनं पूजा करत जा, नैवेद्य पाणी देत जा. आता तुम्हाला याच्यातून काय समजलं नाही, तुमची एखादी शंका सांगा. प्रॉब्लेम येणारच, कारण की इथं मात्र काय आहे, सगळ्या ठिकाणी वशिलाबाजी करता येईल. दादा तुमच्या ताईंवरती जे संकट आलं ना, त्याला कारणीभूत आहे हे. आम्ही आतापर्यंत बोललो नाही. आपल्या घरात जे संकट येतात ना, त्याला कारण आहे. कुठलंही कारण येऊ शकतं. या कपड्याचा जो धागा आहे, आता या कपड्याचा एक धागा वाढल्यानंतरच समजतं की हे धाग्याने विणलेलं आहे. तुमचा एक प्रश्न सुटला, शेतीत उत्पन्न नाही, पैसा पुरत नाही. आणि जी लक्ष्मी काय म्हणलं आम्ही, पैसा
धनधान्य आणि माता भगिनी लक्ष्मी, आणि तुमची लक्ष्मीच आणून दिली ना. हां, इकडं मात्र ह्या ज्या दिशा आहे ह्या दिशेकडं खड्डा नाला पाईप पण पाण्याची व्यवस्था नकोच आहे इकडं. ही गोष्ट कळत नाही आपल्याला. पण काही गोष्टी अशा आहे का त्या घडून जातात. तुम्ही काहीच करू नका, बाबाला बुवाला आणू नका, दरबंधन करू नका. हे फक्त पान या पद्धतीनं करा. हे मात्र का बा 10,000 पुस्तकं वास्तुशास्त्राचे त्याच्या व्यतिरिक्त हे. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही कुठली आता इथं बदल करताना तुम्ही जर इकडून जागा असल्या तिकडून मात्र करू शकते. आजही काही परेशानी तुमच्या पाठीमागे आहे ना. हां, त्या ज्या गोष्टी फक्त एक आम्ही इथं खड्ड्याचं सांगितलं होतं तुम्हाला, खड्ड्याचं सांगितलं लगे लग्न जमून गेलं 11 दिवसामध्ये होऊन गेलं. हां, त्याच्या पद्धतीनं मात्र तुम्ही फक्त ना संडास बाथरूमची व्यवस्था इकडून करा, तिकडून या पद्धतीने या ज्या नकाशाप्रमाणे थोडीशी होता येईल तेवढी व्यवस्था करून घ्या. हां, काय येतो अनुभव पहा बरं तुम्ही. आता इथंही मात्र काय सांगितलं, आपल्या घरातल्या सुख शांतीसाठी लक्षपूर्वक घ्या. बाय काटे आल्या अंगावरती दिसलं तुम्हाला का मेन गोष्टी 3 आहे का. पूजाच्या स्थानापर्यंत स्वयंपाक स्थानापर्यंत बाहेरचं कोणी येता कामा नाही. पूजेचं स्थान, स्वयंपाक स्थान आणि संडास बाथरूम या 3 गोष्टी म्हणजे आपल्या घरातली सुख शांती. या 3 गोष्टी मेन आहे. या 3 गोष्टी पाहिजे त्या दिशेला जर असल्या ना तर विचारायचीच गरज नाही आम्हाला सुद्धा. देवाची शक्ती तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल. यश, आरोग्य आणि शांती. म्हणून आता काही गोष्टी अशा आहे दादा ऐकून घ्या. आता लोकांना जे वाटतं ना 5-5, 10-10 मजली बिल्डिंगी, 5-5, 10-10 मजली बिल्डिंगी, नवे घरं बांधले, गाड्या आहे 10 गाड्या उभ्या, पण सुख शांती नाही. दादा बंगला मोठा गंज दिसायला दिसतो. आता इथं हम चौरसमध्ये काढलं. हां, इथं मात्र तुम्ही घर बांधताना पाहते इंजिनियरनं नकाशा काढला, एक कोणा इकडं, एक कोणा इकडं, एक कोणा तिकडं, एक कोणा इकडं. भारताच्या नकाशाप्रमाणेच मात्र राहतं. पण ते गोळ्या घातल्याशी झोप येत नाही ना. एक परेशानी संपली का दुसरी उभी, दुसरी संपली का तिसरी उभी. घर दिसायला गंज चांगलं दिसतं, पण परेशानी कोण सांगा. परेशानी कोणाला सांगायचं नेमकं. हे अशा पद्धतीनं तुम्ही या हम चौरस या 4 8 दिशा एकसारखे येऊ द्या त्या ठिकाणी. आता कधी कधी 8 दिशा का म्हणलं आम्ही, कधी काही येड पोरच्या येतो असं येडं, म्हणजे ही दिशा मागे येते, ही दिशा मागे येते. तर मग सर्वांचा आत्मा आहे तिथं, आत्म्याला शांती नाही ना तिथं. हां, इकडूनचा मात्र हा कोपरा इकडून आला पोर्च, म्हणजे पोर्च तुम्हाला करायचं तर या हम चौरसच्या पुढं पोर्च्या करा. मग पहा बरं अनुभव घ्या. काहीच करायचं नाही, कोणाला दाखवायची गरज नाही. हे म्हणून मात्र ह्या गोष्टी आपल्याकडे आता कधी कधी मात्र तुम्ही पाहतात ना या घराच्या बाबतीमध्ये, म्हणजे जे जे लोकांचे घर आहे त्या घरामध्ये आपण फक्त काही ना अशाच पद्धतीने फक्त हे कोपरे मोकळे करून या हम चौरस इथं जो पोर्चा करायला होता तो फक्त इकडून वाढून घ्यायला सांगितला, असं करायला सांगितलं. तर ते म्हणजे महाराज काहीच करायची गरज पडली नाही, फक्त तुम्ही सांगितलं तेवढंच केलं. म्हणजे असे अनुभव आहे आजही. फक्त आपण करायला लागतो ना. फक्त इंजिनियरलाही वाटतं का माझा नकाशा एकच नंबर पाहिजे आणि त्या घराकडे पाहून लोक माझ्याकडे आले पाहिजे असंच वाटतं नेमकं. पण घर पाहून गंज येतील बा, पण त्या घरातल्या माणसाला याच्या ना परेशानी काय म्हणून असं. हां, म्हणून मात्र ह्या पद्धतीने आणखी कोणाची काही शंका असल्या तर विचारू शकते. हां, दुसरी गोष्ट बंगला खूप मोठा बांधतील, बंगला खूप मोठा बांधतील, परंतु याच्यामध्ये एक सांगू कधी कधी आम्ही एक स्पॉट सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये ज्या टायमाला आपण घराचं काम करतो, घराचं असेल, ऑफिसचं असेल, एका फॅक्टरीचं असेल, गुराढोरांचं गोट्याचं असेल, कशाचं असू द्या, या ठिकाणी मात्र आपण जेव्हा घराच्या पायाचं सांगतो ना इथं मात्र अशा पद्धतीनं भूमिपूजन करतो आपण. आता भूमिपूजन करायला काय काळा कोळसा हा आसुरी शक्तीला विरोध करणार आहे. काळा कोळसा का तुम्हाला माहिती, पूर्वीच्या काळी गोडधोड जेवणाचे डबे बनवून घेतले तरी काळे कोळसे बरोबर डब्याबरोबर देत होते. आणि गोडधोड जेवण केलं तर काळे कोळसे बरोबर देत होते. काळा कोळसा आसुरी शक्तीला विरोध करणार आहे. लग्नाच्या टायमाला सुद्धा नवरदेव नवरीच्या हातामध्ये हळकुंड बांधिते, तर ते हळकुंड आसुरी शक्तीला विरोध करणार आहे. आणि धन्याचा तर काही विषयच नाही. धन आपलं जे धन असतं ना त्या धन्याचा तुम्हाला माहिती आहे, शेतामध्ये पीक पाणी करताना फक्त मात्र धन त्या बियामध्ये सोडा. आणि एवढी कोथिंबीर आली ना, आपण पहिलं बाजारात शिरलं का कवळी कोळीच कोथिंबीर पाहतो. म्हणून शेतामध्ये एवढी कोथिंबीर आली तर आपल्याला वाटतं कवळी कोळीच खाऊन घ्यावा. तर ती एवढी कोथिंबीर आली तर आपल्या शेतातली दोषबाधा आकर्षित करून घेते ती कोथिंबीर. म्हणून धन, त्यानंतर $1 आणि एक अशा पद्धतीने सुपारी गणपतीची. म्हणून मात्र काळा कोळसा, लेकरू हळकून, धन, $1 ठोकळा आणि पूजेची सुपारी आणि हिरवं कवळं पाण्याचं नारळ या ठिकाणी आपण ठेवतो.
आता इथं ठेवलं का इथून मात्र पूर्वेकडं फक्त 9 इंच तुम्हाला वाढवता येईल. 9 इंचामध्ये मात्र आपल्या घराची आतली भीती येईल, भीतीचा आतला भाग येईल. आणि इकडं उत्तरेकडं फक्त 1.25 फूट वाढवायचं. 1.25 फुटामध्ये भीतीचा आतला भाग येईल. मग तिथून पुढं मात्र ती 9 इंच भीती राहील. आता या अशा पद्धतीने झालं का तिथून पुढं पाया खोदायचा आणि मग मात्र ह्या 4 दिशा ईशान्य, आग्नेय, निवृत्ती आणि वायव्य. आणि पुन्हा मात्र पाया भरताना या 4ही कोपऱ्यामध्ये 1-1 रुपयाचे ठोकळे ठेवून आणि इथं मात्र एक हिरवं कवळं पाण्याचं नारळ ठेवायचं. हा लक्ष्मीचा कोपरा आहे. आणि त्याच्यावरती तुमची बिल्डिंग उभी करा. भविष्यात मात्र तुमच्या 10 गाड्या उभ्या राहू द्या, 50 मजली बिल्डिंग होऊ द्या, कधी मात्र तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. आता इथं झालं ते. परंतु एक आणखी मुद्दा आहे. घराचं काम मात्र आज मात्र तुम्ही पाडव्याला टिकाव आणलं आणि शिमग्याला सुरू केलं, ते असं नाही चालत तिकडं. तर इथं मात्र भूमिपूजन केलं, पायाभरणी सुरू केली ना, तुम्ही या ठिकाणी इथलं मात्र त्या वस्तू दिलं याचा कपडा सांभाळून ठेवायला लावतो आम्ही. आणि इथं मात्र ते 4-1 रुपयाचे ठोकळे आणि इथं मात्र नारळ ठेवलं, तो बी कपडा सांभाळून ठेवायला लावतो. ज्या टायमाला तुमच्या घराचं काम सुरू झालं आणि तुम्ही 8 दिवस काम बंद राहताना रेग्युलर काम पूर्ण करत राहा. का बा 8 दिवस काम बंद राहणारे 8व्या दिवशी कारागिरीला बोलून घ्या, 2 इटा लावून घ्या, पाठीभर मालकालून 2 इटा लावून घ्या, पुन्हा 8 दिवस बंद राहू द्या, पुन्हा 7व्या दिवशी कारागिरी बोलून घ्या. असं 8 दिवस काम बंद राहताना 7व्या दिवशी काम चालू करत राहायचं. असं जर तुम्ही केलं ना, जर तुमच्यावरती किती कर्ज होऊ द्या, ते कर्ज जर नाही फिटलं तर त्याला जबाबदार आम्ही. फक्त मात्र 8 दिवस काम बंद राहताना रेग्युलर काम पूर्ण करा. नाही तर मग तुमचं महिना 2 महिने पैसे येत नाही म्हणून काम आहे. तुमचं जर पैसे देत नसेल कोणी, अशा पद्धतीने जर समस्या असली तर आम्ही हा लक्ष्मीचा म्हणजे पूजन केलं तर हा एक कपडा आणि हा एक कपडा लक्ष्मीचा, याच्यामध्ये थोडेसे तांदूळ बिंदूळ ठेवून दक्षिण बिक्षण ठेवून आमच्याकडे पूजाला जरी दिले, आम्ही त्याची पूजा करतो. ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही 50 ने 100 चक्र मारले, त्या व्यक्तीने तुम्हाला मात्र पैसे दिले नाही, व्याजानं सुद्धा नाही दिले, पण आम्ही ह्या कपड्याची पूजा केल्यानंतर तो माणूस तुमच्या घरी पैसे घेऊन येईल, तो म्हणून तुमचं काम करून घ्या, तुमच्याकडे जवळ येईल तवा द्या. म्हणून अशा पद्धतीने आता इथं ही भूमिपूजन केलं तर या वस्तू इथं ठेवल्या ना, इथंच आपलं देवस्थान राहील, इथंच आपलं देवस्थान राहील त्या वस्तूवरती. आणि आता इथं एक मुद्दा आहे पुन्हा, का तुम्ही दक्षिणेकडे इकडे वस्तू ठेवल्या ना, दक्षिणेकडे पश्चिमेकडे पाहिजे तेवढं वाढवता येईल. तिकडं माप बीप घ्यायचं काही गरज नाही, पाहिजे तेवढं वाढवता येईल. पण घर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर दक्षिणेकडे वाढवायचं असलं ना, या घराच्या उंचीचं डबल अंतर सोडावं लागेल. याची उंची असली 10 फूट तर 20 फूट अंतर सोडून तुम्हाला घर बांधता येईल, तेव्हा लाभदायक होईल. आणि पश्चिमेकडे पण तुम्हाला मात्र जर काही वाढवायचं असलं शेड बीड, तर ह्या घराच्या उंचीच्या डबल अंतर सोडावं लागेल, तेव्हा लाभदायक होईल. पण उत्तरेकडून तुम्ही घराला घर टच करून बांधू शकते, इकडून पण घराला घर टच करून बांधू शकते. पण हे घरचं बांधकाम चालू असताना तुम्ही जर पाया वाढवेल असेल तर मग बांधायला काही अडचण नाही. पण पाया वाढवेल नसेल आणि नंतर बांधायचं असेल तर घराच्या उंचीच्या डबल अंतर सोडावं लागेल, तेव्हा लाभदायक होईल. म्हणून अशा पद्धतीनं हे. तर इथं आणखीन काय सांगितलं, इथं जी भिंत आहे 9 इंच, आता इथं संडास बाथरूमचं तुम्ही कधी कधी इथं एवढी चूक आहे. इथं हे जे मात्र 9 इंचाचं बांधकाम आहे, या 9 इंचाच्या बांधकामाला म्हणजे घराच्याच भीतीला संडास बाथरूम जर टच केलं ना तरी तुम्हाला घर सुख शांती मिळणार नाही. मग आता इथं काय, इथं मात्र जेव्हा तुम्हाला संडास बाथरूम करायचं आहे ना, हे बांधकाम चालू असताना चाल काढून घ्यायची, चाल काढून 9 इंचाच्या भीतीला सुद्धा 1 इटाची भिंत पुन्हा बांधून घ्यायची, तेव्हा टच करायची, तेव्हा लाभदायक होईल. मग त्याचा आतून दरवाजा राहू नाहीतर मग बाहेरून आतमध्ये दरवाजा राहू, परंतु घराच्या भीतीला संडास बाथरूम टच करायचं नाही, 1 इटाची. म्हणजे ह्या गोष्टी आणखी कोणाची काही शंका असली तर विचारू शकते. हां काय काय हां हां आता इकडं जर समजा वीर जर असली ना, ते सांगितलं ना सगळ्या ठिकाणी वशिलाबाजी करता येईल, पण ग्रहमानाच्या ठिकाणी अजिबात वशिलाबाजी करता येत नाही. कारण की काय आहे, एक गोष्ट मेन आहे याच्यामध्ये, फक्त करून पहा झालं सक्सेस तर, नाहीतर मग त्याला पर्यायच नाही 150 फुटानंतर. कारण की जागा आपली आहे, ती जागा आपली आहे. एक अनुभव सांगतो तुम्हाला. आपल्या निमगावला एका दादांनी, तेव्हा काटेल्या अंगावरती निमगावला एका दादांनी घरामध्ये म्हणजे गावातच आपल्याला जुने घर होते ना, आता त्या जुन्या घराची जागा कालिका मातेच्या मंदिराला दिली, कालिका मातेच्या मंदिराला दिली ती जागा. आता कालिका मातेच्या मंदिराला दिली, पण इकडून बी मात्र
3-4 मजली बिल्डिंग आणि इकडून 3-4 मजली बिल्डिंग. तर अशा पद्धतीनं मात्र त्या ठिकाणी फक्त त्यांच्या मंदिराच्या आणि त्यांच्या बंगल्याच्या भीतीमध्ये किती 4 बोटाचं अंतर होतं. 4 बोटाचं अंतर इकडून आणि तिकडून. तर अक्षरशः मात्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आमच्याच हाताने झाली. प्राणप्रतिष्ठा आमच्या हाताने झाली. आणि त्यानंतर मात्र त्या दोन्ही बांगल्यावाल्याला झोपा येऊ देईना ना कालिका माता. नुसते मात्र छाती उभंच होते म्हणून असं 11 रूपान ते असंच करू राहिले म्हणे ते. तर आली आमच्याकडे. ते म्हणले आता काय करावं म्हणे, आता एक तर घर सोडायचं का काय म्हणे आता असं तसं. मग आम्ही गेलो प्रत्यक्ष पाहायला. मग प्रत्यक्ष पाहायला गेलो तर 6 बोटाचं अंतर होतं त्यांच्या दोन्हीच्या भीतीमध्ये. मग एक आगुरी प्रयोग म्हणून करून पाहिलं आम्ही नेमकं का काय करा. आता एक काम करा, या 6 बोटाच्या अंतरामधून तुम्ही असं तर कंपाऊंडची जाळी टाका आणि ते गेट एक अल्लग करून टाका. कालिका मातेचं गेट अल्लग करून टाका. फक्त कंपाऊंडची जाळी टाकली, गेट अल्लग करून घेतलं आणि झालं ना. मात्र त्या दिवसापासून त्यांना झोप यायला लागली. किती सोपं उपाय. पण आता वीर आपली हद्दीत आपल्या, त्याच्यामुळं मात्र पर्याय नाही. या पद्धतीने मात्र म्हणजे अजून घर बांधताना लग्न करताना लई विचारपूर्वक करायचं. घर बांधताना लग्न करताना, कारण की घर पुन्हा पुन्हा होत नाही, लग्न पुन्हा पुन्हा होत नाही. एकदा झालं. म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सगळ्या बाबतीमध्ये सांगितलं. आता ह्या 4 दिशाचे कोपरे विपरे सांगितले. हे 4 कोपरे मोकळे करून तुमच्या घरातली सुखशांतीत तुम्ही या सगळ्या देवतांना संतुष्ट करू शकते. आता हा घराचा नकाशा आहे, पण याच्यामध्ये हार प्रकारचे जरी काही रूम बनवले 3-4 तरी परंतु हा जो मात्र तुमचा अग्निकोपरा आहे तर हा बी अग्निकोपराचा राहील प्रत्येक रूमचा. फक्त तिथं मात्र काय कशी व्यवस्था करायची त्या पद्धतीनं. आणि तुम्हाला काही मात्र शंका वाटली तशा पद्धतीनं मात्र तुम्ही फोनवरती म्हणा, कमेंट बॉक्समध्ये अशा पद्धतीनं टाका का बा हा प्रश्न हे मार्गदर्शन सांगा. त्या पद्धतीनं तुमच्या सविस्तर मार्गदर्शनाची माहिती मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओम नमः पार्वती पते हर हर